झी 24 तास एक पाऊल पुढे। अनेक फ्रँचायझी ओनर्ससाठी आयपीएल अनलकी ठरली आहे। किंबहुना आयपीएलमुळे क्रिकेटचा फायदा होण्याऐवजी आयपीएलनं क्रिकेटमधल्या युवा प्लेयर्सचं नुकसानच जास्त होताना दिसतंय। तसंच आयपीएलमुळे फ्रँचायझीच्या मालकांची बदनामी झाली आहे। त्यामुळे अनेकांसाठी आयपीएल अनलकी ठरली आहे असंच म्हणावं लागेल। आयपीएलमुळे क्रिकेट बदनाम झालाय। भारतीय क्रिकेटमधल्या युवा प्लेयर्सला संधी देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या लीगमुळे आता युवा प्लेयर्सचं नुकसानच जास्त होतंय हे स्पष्ट झालंय। बीसीसीआयचंही आयपीएल मधल्या धिंगाण्यामुळे नाक कापलं गेलंय। अनेक फ्रँचायझीही आयपीएलमुळे अडचणीत आल्यात। सहारा ग्रुपनं घेतलेली ही टीम अखेर बेसहारा झाली आहे। सर्वात महागडी असलेली ही टीम पॉइंट टेबलमध्ये मात्र नेहमीच तळाला राहिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहारा ग्रुप आयपीएलमध्ये आल्यापासून सेबीची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली आणि त्यामुळेच सहाराची पत घसरली। आयपीएल सहारासाठी अपशकुनीच ठरली। राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल अडचणीचीच ठरली आहे। श्रीशांतसह 3 क्रिकेटर्सना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाली आणि शिल्पा शेट्टी अँड कंपनीची नवा रूपाला आलेली ही टीम रातोरात बदनाम झाली। रॉयलमध्ये बुकीनी घातलेल्या धुमाकूळ यामुळे बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रालाही धक्का बसला। इंडिया सिमेंटच्या मालकीची असणारी ही चेन्नई सुपर किंग्सची टीम फिक्सिंगच्या फेऱ्यात अडकली आहे। इंडिया सिमेंटचे ओनर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनला फिक्सिंग प्रकरणी अटक झाली आहे आणि श्रीनिवासन यांचा बीसीसीआय मधला भक्कम असलेला पाया डळमळला। मयप्पननं चेन्नईच्या पराभवावरती अनेकदा सट्टा लावून मोठी रक्कम कमावली। मात्र पैशाची चटक लागलेल्या गुरुला मुंबई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आणि चेन्नई सुपर किंग्सना टाळं लागणार की नाही यावर सट्टा बाजार गरम झाला। क्रिकेटर्स तुपाशी आणि कर्मचारी उपाशी याचं उदाहरण म्हणजे विजय माल्या यांची आरसीबी आणि किंगफिशर। गेलचा जलवा सोडला तर टीम माल्या पुत्राची अय्याशी आणि पार्ट्यांमुळेच जास्त चर्चेत राहिली। माल्या क्रिकेटर्सवर पैसे उधळायचे आणि दुसरीकडे किंगफिशरसाठी बेलआउट पॅकेज मागायचे। मात्र सरकारनं ठेंगा दाखवल्यावर या सीझनमध्ये माल्यांचा जलवा काही दिसला नाही। टॉप 4 मध्ये ही टीम राहिली नाही। तसंही माल्या आयपीएल मध्ये आल्यापासून त्यांची विमानही हवेत दिसण्याऐवजी जमिनीवर दिसू लागली आहेत। माल्यांनाही आयपीएल अनलकी ठरली असंच म्हणावं लागेल। आयपीएल मध्ये येण्यापूर्वी शाहरुख खान चाहत्यांचा स्टार हिरो होता। आयपीएल मुळे मात्र तो चाहत्यांच्या नजरेतला विलनच झाला। शाहरुख खाननं वानखेडेवर जो धिंगाणा घातला तो अजूनही कुणीही विसरलेला नाही। शाहरुखची टीम तशीही खेळापेक्षा यापूर्वी वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे। केकेआर टीमनं आयपीएलच्या प्रत्येक सीझन मध्ये उधळलेले रंग सगळ्यांनीच पाहिले। आयपीएल मध्ये येण्यापूर्वी गालावर खळी पडणारी प्रीती बॉलिवूड मधली लीडिंग स्टार होती। मात्र आयपीएलच्या नादाला लागून तिचं फिल्मी करिअर बरंच मागे पडलंय। प्रीतीची टीमही प्रत्येक सीझन मधल्या पहिल्या टप्प्यातच गारद होताना दिसली। एकूणच काय तर तेल गेलं तूप गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशीच तिची अवस्था झाली आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।